ही ओळ पण हो, फेमस नंतर झाली. अनेक त्या ओळीवर नाटकं नाटकं झाली. नाटकं मन उधाण वारच. पण मग तू गीतकारच होऊन गेलास आणि मग तुझं काम करणं अभिनय कमी करणं होत गेलं आणि मी थोडा पत्कींचं फारच मनावर घेतलंस. नाही तेव्हाही घेतलं. नंतर मला वाटतं ज्ञानेश भालेकरचा सिनेमा आला गोलमाल, त्यासाठी मी ही गुलाबी हवा म्हणून केलं आणि असं होत गेलं की एक काम बाय फ्लूक हिट होतं, पण नंतर जी गाणी करत गेलो ती सगळीच. मग अजय अतुल बरोबर बरंच काम झालं. नटरंगपर्यंत आम्ही केलं. नटरंगने त्याच्यावर एक शिक्कामोर्तब केलं की आता गाणीच लिही म्हणून. आता तुला ते लिहिणंच बरं वाटतं का तुझ्यातला अभिनेता नाही मला मारतो? नाही, सुरुवातीच्या काळात काय होतं की मी थोडा आळशी अभिनेता, पण म्हणजे आत्ता खूप छान आहे. मी जेव्हा अभिनय करायचो तेव्हा बोरिवलीहून सैगल बंगलोला वगैरे शूटिंग असायची किंवा त्या ह्याला ट्रॉम्बेला. तर ते मला सकाळी रोज वाटायचं का अभिनय करायचा रे एवढ्या लांब. ते आणि बस बदलत वगैरे, बांद्र्याला उतरायचं, दुसरी बस पकडायची वगैरे. आणि हे जेव्हा सुरू झालं तर मला असं वाटलं, नंतर मी कुठे गेलो त्या दरम्यान टिपरे सुरू झालं नंतर आणि मग लेखक म्हणून माझ्यावर एक शिक्का बसला. नंतर मी कुठे ऍक्च्युअली मला सांग, अगबाई आरेच्या त्याच काळात अगबाईच्या आधी टिपरे सेम काळ. कारण मला आठवत आहे, कारण मी पण अगबाई आरेच्या मध्ये रोल केलाय. तर मी आबा टिपरे म्हणून खूप बोलायचो आणि ती केदारची सिरियल होती, केदार शिंदेचीच. त्याने तर तो म्हणाला तुम्हाला मी खूप बोलायला लावलं याच्यात, आता तुम्हाला सिनेमात तुम्हाला ओढायच्यात तुम्हाला. नंतर शेवटी बोलतो मी. त्याच्यामुळे ते आधी टिपरे म्हणजे खूप बोललो. आबा टिपरे खूप बोलायचे, म्हणजे दात नसलेले आबा टिपरे म्हणजे. आणि तिकडे तुम्हाला बोलायला लावणार नाही, ते नंतर आलं. आणि ह्याच्यामध्ये टिपरेमध्ये सगळे संवाद गुरुनी लिहिले. तर नंतर मी ऍक्टर म्हणून कुठे कास्टिंगला गेलो की ते असे सगळे रांगेत बसलेले असे आणि तो कागद द्यायचे पाठ करा आणि ऑडिशन. तर कोणीतरी तिकडनं बघायचं आणि मग ते मला बोलवायचे आणि मग स्पेशल ट्रीटमेंट कॉफी वगैरे द्यायचे, बाकीचे स्ट्रगल करा. आणि मग ते विचारलं की आमच्यासाठी डायलॉग कराल का तुम्ही, ते रोलचं जाऊ द्या. तर मला असं वाटलं की हे जरा ह्याला जरा दर्जा आहे वगैरे आणि तो रिस्पेक्ट मिळायचा. मग हळूहळू मी संवाद लेखनाकडे. तुम्हाला अभिनयाला कमी रिस्पेक्ट आहे आणि लिहिण्याला जास्त रिस्पेक्ट आहे म्हणजे लोकांनी मला ते करण्यासाठी. हो खरे, मला स्वतःला वाटतं की हे जरा काय म्हणतात स्वयंभू असं हे आहे ना. आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं म्हणजे मी अभिनेत्याला. तर हे जास्ती मी कोणी लेखन बिखन किंवा ते काम काढण्यासाठी पण सांगा असं ना काय सगळे असतात तरी लेखक नाही आहेत वगैरे आहे तसं. पण हा दोन्ही गोष्टी चांगल्या करतो मी. आता यातलं उदाहरण म्हणजे दशावतारमध्ये याचा आणि माझा सीन आहे प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा सीन आहे तो. पण तो सिनेमात कदाचित उशिरा येत असेल, पण मी शूटिंगला गेल्यानंतर मी तिकडे 50 दिवस शूटिंग केलं मी. तर माझा पहिला सीन ह्याच्यावर होता, म्हणजे मुहूर्ताचा सीन गुरुबरोबर होता की गुरु डॉक्टरचा रोल आहे. तर गुरु माझे डोळे तपासत होता, म्हणजे आता बस करा, आता करू नका दशावताराच्या पुढे, निवृत्त व्हा. डोळे तपासत होता डॉक्टर म्हणून. आणि गुरु ठाकूर म्हणून प्रभावकरांचं मालवणी तपासत होता. म्हणजे एकाच वेळेला कॅरेक्टर आणि ऍक्टर हे दोघांनाही कामाला लावले होते. म्हणजे सुबोध, आता तू सांग, हा तुझा पहिलाच